हो नमस्कार. सर्वप्रथम तुमका सर्वांका श्री स्वामी समर्थ. आणि आज असा रविवार तर आम्ही आता निघालो महापनात जाऊ. त्याच्या आधी आम्ही जातलो आमच्या पाहुण्यांकडे. पाहुणे म्हणजे कोण तर माझे जे आजोबा असतात त्यांच्या मावशीची मुलं वगैरे ही सगळी जवळच राहतात. तर ती आमची काकी असा काका काकी असतात त्यांच्याकडे आम्ही चहा नाश्त्यासाठी जातो आता. तर त्याचसोबत आईन घेतल्यान मसालो. तर कच्चो मसालो कुटूचो त्याच्यासाठी आमका जाऊचा. त्याच्यासाठी आम्ही चाललो आता महापनामध्ये. तर मी ब्लॉग कंटिन्यू करते, तुम्ही कंटिन्यू बघा. तर आता आम्ही रस्त्यापर्यंत इलो आणि चलत चलत निघालो. आणि आमच्या घरापासून एक स्टॉप पुढेच त्या काकीचं आणि घर असं. तर आता आम्ही चलत चलत आपली जातो, कारण जवळ जास्तीत जास्त 10 मिनटावर असं. त्याच्यामुळे आम्ही आता निघालो. तर बघा कंटिन्यू. तर आता आम्ही इलो काकीच्या घरी आणि बसलो. ती खैतरी गेली आता येत. आता आम्ही येऊन मस्तपैकी बसलो थोडा वेळ. बघूया, कंटिन्यू करा. तर ह्या बघा काकीने आमका मस्तपैकी फुटी चाय आणि जाळीदार असे घावणे दिले. घावणे आणि चायचं सुख वेगळाच असता. तर मी आता पटकन या खाऊन घेतोय. तरी बघा सगळे उभी आहेत आणि एस टीची आम्ही वाट बघतो. एस टीची वाट बघतो, पण एस टी काय कधी टायमावर इली तर इली, नाही तर नाही. त्याच्यामुळे आता थांबता व्हायच थोडा वेळ. बघूया एस टी कधी येतात आणि मग आमका जाऊ खावता. तर आम्ही आता महापनात जातलो एस टी. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही अर्धा तास बसलो आणि आता आमका गाडी गावली, मळई गाडी गावली. आता आम्ही बसलो गाडीत आणि निघालो महापनात जाऊ. आवाज येता काय माहिती नाही. बघा आता जातो आता आम्ही महापनात. आणि महापनात जाऊन मग मी व्हिडिओ कंटिन्यू करतलो आहे. ते लालपरी बघा. ह्या असा पाट्यातला तळा जास्त दिसत नसताला. आणि असं आमचं माऊलीचं मंदिर, आई माऊलीचं मंदिर आणि हा तळा, या पाटगाव. मसाला खूप टाका. आणि हिचा बघा काय झालं मसाल्याच्या वास. शेंगा लागली. आता आम्ही बाहेरच येऊन उभे राहिलो, कारण खूप वास येता मसाल्याचं म्हणा. चलो कुठूक संध्याकाळ होतली म्हणून तर देऊन आम्ही इलो हडे मासे बघू. हा असा मच्छी मार्केट महापनातला. तर आई आता मासे घेता आणि आम्ही बाहेर उभी असतो. गरम मित्रांनो, सकाळचा भरपूर गरम होता आणि रात्रीची थंडी वाजता. ह्या काहीतरी उलटाच वातावरण पण जाऊ दे. आता आई घेता मासे आणि आम्ही असं उभे असो आईची वाट बघत. आई इली काय मग आम्ही पुढे जातलो. काय बाजार थोडाफार घेतलो आणि मग आमका जाऊचा घरी, कारण मसाला मिळतलो संध्याकाळी. तर बघूया आता संध्याकाळी कोणाक जमला तर आम्ही येऊ मसाला घेऊ. तर बघू आता, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बस स्टॉपवर येऊन बसलो आणि एक एस टी इली पण खूप गर्दी आहे म्हणून आम्ही आता थांबतो. बघूया दुसरी एस टी येतली. काही मळे गाडी परताना येली पण भरपूर जण चढक, तर काय माहिती गर्दी होतली बहुतेक म्हणून आम्ही थांबलो. मी आता निवती एस टी पकडली आणि आता घरी जाऊ का आम्ही निघालो. ती बघा एस टी गेली. मी उतरलो आमच्या स्टॉपवरती आणि आता चलत चलत घरी. आता घरी जाऊन मग व्हिडिओ मी कंटिन्यू करते. तर आता इलो पोचलो घराकडे आणि आता घरात जातो आणि मग पेज वगैरे मी खाते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तरी बघा शेजारच्या बागव्याईन दिली पेज. तर मी आता पेज ही खाऊन घेते मस्तपैकी. तर आईन महापनात ना सौंदाळे मासे घेतलेले आणि त्याचा मस्त सार केला. आणि आता मी जेवू घेतले आहे बघा. भात आणि माशाची सौंदाळ्याची कढी आणि सौंदाळे मासे. आणि मस्तपैकी आता जेवतं आहे आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करतलं. सकाळी दिलेलो मसालो आईनं आता कुठून आणल्यान संध्याकाळी तिकडं गावलो. आई जाऊन घेऊन येली.
तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमका पूर्ण आमच्या घरात जी झाडं असत त्यांच्याबद्दल आता सांगणार असे. तर कोणकोणती आम्ही झाडं लावलीत आणि काय काय असत, कशी कशी लावली, तर सगळं मी तुमका आता ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. तर सगळ्यात पहिला आपण ह्यानं सुरुवात करूया. ह्या ज्या दिसताना ह्या एक म्हणजे असाच शो सारख्या झाडा, याच्याने ह्या लावल्यावर ना आपल्या म्हणजे ह्या झाडाच्या आजूबाजू खयचाच किरडू वगैरे नाही फिरकायचा. त्याच्यामुळे आईन काय केलं आहे, एंट्रन्सच्या इथे म्हणजे इथून आम्ही येतो ना, तर इल्याच समोर आईने ही झाडं लावली आहेत. त्याच्यामुळे काय होतं की कोण किरडू हडे फिरकणार नाही. या झाडाचं नाव काय माका माहिती नाही, कोणाक माहिती असेल तर सांगा. ही बघा अशी याची पानं असतात शोची. तर आता पाणी नाही म्हणून सुकान गेला आणि आता आम्ही इल्यावर आम्ही पाणी घालतो, त्याच्यामुळे ती आता जरा बहरतं. त्यानंतर हडे जी झाडं आहेत ना, हडे आणि ह्या सायटीक जी झाडं आहेत ती तुमका पावसाळ्यातच बघूक गावतली, कारण तर रंगी तळुआ त्याच्याबरोबर हळदीची झाडं असत आणि काय काय असा. तर ती झाडं फक्त पावसाळ्यातच उगवतात, एरवी येत नाही, कारण की त्यांना खूप पाणी लागतं. त्याच्यामुळे ती तुमका तेव्हाच बघूक गावतली. मी इले तर नक्की दाखवतले. त्यानंतर हे बघा, ह्या ज्या झाड आता बघून अनेक जणांका समजलाच असत, ह्या असं ओव्याचा झाड बघा, ओव्याची पानं असत. आणि ह्या आम्ही आमच्या शेजाऱ्यांकडून एक फांदी आणून लायलेलं, कारण की आमका ओव्याच्या पाण्याची जी भजी असते ना, भजी खाऊक आमका खूप आवडतं आणि याची भजी ना खूप छान लागतात चवी. त्याच्यामुळे मग आम्ही ह्या झाड एक लायलं. त्याच्यानंतर हडे पुढे ना, ह्या बघा, फुला बघून समजलाच असत, अबोलीचा झाडा. ही सुद्धा आमच्या आईनं कोणाकडून तरी आणून एक फांदी लावलेली, त्याचे आता 3 काय 4 झालेत. आणि ही अशी त्याका बरीच अबोली फुलतात तशी रोज, ही आई माळता. त्याच्यानंतर ही जी तुमका मोठा असा झाड दिसता, ह्या असा लाल जास्वंदीचा झाड. या बघाडे फुल पण इला बघा, ही पूर्ण जास्वंद असा आणि ह्याच्यावर पानं कमी आहेत, कारण की जास्वंदीचा जो पालो असता ना, वांडर खूप खातात, त्याच्यामुळे जास्वंदीवर पालो कमी आहे. ह्याच्या पुढे हडे ह्या जा असा छोटासा ह्या पानफुटीचा झाडा. ही पानफुटीची पानं ना, जर तुम्ही वहीत वगैरे ठेवली का ह्यांका बाजूसून कोंब येतात आणि एका पानातसून अख्ख्या झाड उगवू शकतात. असा या पानफुट्या आणि किडनीसाठी ह्या खूप चांगला आरोग्यदायी पान असा पानफुटीचा पान. ह्या पानफुटीचा झाडा. त्याच्यानंतर हडे ही तुळस असा, पण ही सुकन गेलेली हा तुळस, आणि ही एक तुळस ती चांगली आहे. त्यानंतर हडे तुमका आता समजायचं नाही, कारण की खूप झाडं आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये ना मोगऱ्याचं वेल असा, मोगऱ्याच्या झाडाचं वेल. हे बघा, हे मोगऱ्याच्या कळे आणि हो वेल असा. हे बघा, हा मोगऱ्याचा झाडा, मोगऱ्याचं वेला. आणि त्याचबरोबर हे बघा, असं मोगऱ्याचं वेल येतात. बघा, आणि हडे त्याच्यासोबत ना गुलाबाची झाडा. हे बघा, गुलाब फुलला मस्तपैकी, 2 गुलाबा फुलली आज. अजूनही 2 होती, ती आम्ही आज देवाक घातली. तर अशा प्रकारे आता बघा किती कळे आहेत बघा आपल्या मोगऱ्याक. तर हैसर ना मोगऱ्याचा आणि एक छोटा लिंबूचा सुद्धा झाड आहे, पण त्याची काय पानं दिसणच नाही, पूर्ण गच्च गच्च झाला. हा बघा, लिंबूचा आहे झाड आहे त्याच्यामध्ये, आणि लिंबूच्या सोबत मोगऱ्याचा झाड आहे आणि त्यासोबत गुलाबाचं आहे झाड आहे, त्याच्यामुळे ते खूप काटे काटे हैसर झाले. हे बघा, मस्त अशी गावठी गुलाबा फुलली, एका गावठी गुलाब म्हणतात. त्याचबरोबर हैसर ना आम्ही आमच्या पाहुण्यांकडून आणलेले ते अळूवडीच्या अळूचे मुंडले आणले होते आणि ते लावलेले. तर आता पाणी गावन ती
पावसात उगवचा आता अळू आत्ताच उगयला. ह्या बघा, ह्या आमका कधी कधी खाऊक गावता, पावसात जास्त गावता कारण पावसात जास्त पानं येतात अळूची. ह्या बघा, ही अळू वडीची पानं, तर वडीचा अळू आमचा हय असा. त्याच्यानंतर हय एक जास्वंद असा, परत ही नवीनच लावली आहे गेल्या वर्षा. आणि त्यानंतर हय येता मेन ती म्हणजे केळीची झाडा. ही बघा, तर ह्यांची स्टोरी कशी आहे की आम्ही जेव्हा घर बांधण पूर्ण झाला तेव्हा एक सत्यनारायणाची पूजा केली होती घरात. आणि त्यावेळेस आम्ही 4 केळीचे खांब आमच्या एका पाहुण्यांकडसून आणले होते. आणि ते केळीचे खांब हडे कसे पूर्ण अर्धे अर्धे कापून केळीचे खांब देणत नाही, मुळासकट देतात. तर ती जी 4 मुळं होती ती आम्ही पुरलेली. आणि त्या 4 मुळ्यांची आता किती केळी झाले बघा, आणि नवीनही येतात ते बघा. ते ह्यांका आई शेण वगैरे असतं आमच्याकडे, तर शेणाचा वगैरे खत घातला ना काही केळी मस्त जातात एकदम. आणि आमच्या बाथरूममध्ये कपड्याचा धुतलेला वगैरेचा पाणी असतं तर हैसर येतं, त्याच्यामुळे केळी मस्त मोठे झाले. हे बघा, केळीचे उपयोग बरेच आहेत. पान आहे आमका गावता कधी खूप वेळ नैवेद्यक वगैरे. आणि केळी धरतात ह्याच्यावर, छोटे छोटे केळी धरतात, जास्त नाही, मोठे मोठे नाही धरणार. पण ठीक आहे, ह्या वायच कधीतरी आमका खाऊक गावतात. तर असेच आम्ही मजा मजा म्हणून लावलेले, ते बरेच जगले आणि इतके मोठे आता केळी झाले. आता हे भरपूर असतील, 12-15 तरी केळीची झाडं हैसर असतली. तर हय एक छोटासा ह्या लिंबूचा झाड आईने नवीन लावला, हाय असा. थडे काहीतरी जास्वंद नवीन लावली आहे, ती माहीत नाही कधी उगवते. नंतर ह्या असा आमचा मागीलदार, ही मागीलदारची सगळी जागा. तर आता त्या साईडची आता जी बाकीची झाडं आहेत ही झाली आमच्या वसरेतली झाडं. बाकी आम्ही झाडं लावत नाही. ही न्हाणीची चूल असा आमची बाहेरची. आणि बाकीची सगळी झाडं असतात ती आमची खळ्याच्या समोरच्या साईडीक असतात, ती म्हणजे थोडी पुढे. तर ही बघा, हयसर परत ना एक जास्वंद, ही बघा, ही सुद्धा हडे लाल जास्वंद आणि सफेद जास्वंद अशी 2 झाडं आहेत. हे बघा, सफेद जास्वंदीचं ह्या फूल आणि हो कळो आहे असा, 2 कळे आहेत, म्हणजे उद्या फुलतले. हे असं सफेद जास्वंद. त्यानंतर हडे हा बघा गुलाब असा, गुलाबाचा झाड सेम तसाच गावठी गुलाबाचा झाडा. त्यानंतर ह्या शोचा झाडा, शोच्या पानांचा झाड. त्यानंतर हडे पुढे गेल्यावर ना कडेक ह्या मी लायलं होती अननसा, म्हणजे आमका कोणी कोणी खाऊक देत त्याच्यावरची अननसांच्या वरची जी पाते होते ते आम्ही कापून कापून लावले होते. आणि त्याची ही अननसा वाढली. तर त्या बघा अननस धरला. हा आता मोठा झाला काय काढतली, तर असे अननसा धरतो. हे असं, पण ते वांडर खातात त्याच्यामुळे झाकून ठेवचे लागतात. त्यानंतर थोडे पण एक जास्वंद असा आणि त्याच्याबरोबर शोच्या पानांचा झाडा. तर हा एक शोचा झाड असा, बघा अननस. आणि ही पण शोची झाडं आहेत. आणि ही मग जास्वंद असा, ही सुद्धा एक शोचा झाड असा. ह्या बघा, हे असे शोची झाडं ही बाबांनी लावलीत. ही पण एक जास्वंद असा, लाल फुलांचे जास्वंद. त्याच्यानंतर हडे कोरफडीचा झाडा, हा आता बराच मोठा झाला. त्यानंतर ही असा चायची पात, हे बघा ही चायची पात असा. बटमोगरीची झाड पण आईन लावल्यान पण ताका अजून धरणार नाही. आणि ही चहाची पाती ती वाढली काय चायत वगैरे घालूक गावता, त्याच्यामुळे ही लावली. त्याच्यानंतर ह्या असा ब्रह्मकमळचा झाड,
ब्रह्मकमळ देवाचं असतं त्याच्यामुळे ह्याची आम्ही पूजा करतो. आणि ही असं आमची पूजेची तुळस. ही अजून बांधाक नाही असो, तुळस आमका बांधाची आहे. हडे रेती आहे त्याच्यामुळे आम्ही बांधाक नाही, पण तुळस आमका बांधान घेऊची आहे, तर ह्याची आम्ही पूजा करतो. तर ह्या साईडची गेल्यावर ना ती बघा थंय 2 झाडं असत, ती पण मी दाखवते. ह्यो जो वेल असा ना, ह्यो कृष्ण कमळचो वेल असा. एका कृष्ण कमळची जांभळ्या रंगाची फुलं येतात. तर तो अजून मोठं जाऊक होयो. तो गेल्या वर्षी आम्ही लायलो, पण तो पावसात इतको ह्या जाऊक नाही. ह्या वर्षी तो मोठं होय, मग त्याका फुला येते. त्याबरोबर हडे असं कढीपत्त्याचं झाड, हे बघा हे असा कढीपत्तो थंय एक असा, आणि हय सुद्धा ही 2 असत. हे काय आम्ही पाणी घालतो. आत्ता नुकतेच ह्याचे वरचे टुरे आम्ही कापलेत, तर आता हा वाढताला. ह्याचे टुरे कापत रावले ना काय ह्या झाड बरा वाढतात, त्याच्यामुळे कापत रावायचे असते. तरी अशी सगळी छोट्या मोठ्या झाडांची जी बाग असते ती आम्ही हडे फुलवलेली आहे. तुमका ही सगळी झाडा बघून कसा वाटला तर माका कमेंटमध्ये नक्की कळवा. कशी वाटली आमच्याकडची बागेतली झाडा काय माका नक्की सांगा. बघा ही एक तुळस हा, कृष्ण तुळस असा. ही पण खूप औषधी असता. तुळस असलेली चांगली असता, आणि ही केसरा काढून खडे खडे टाकली की ते आपणच रुजता. त्याच्यामुळे ह्या हय सुद्धा एक ना टाकीच्या बाजूक ओव्याच्या पानांचा चांगला झाड इला. एका बिये लागतं, त्या बियांमध्ये ओवा येतो. त्याचबरोबर अजून एक झाड असा, पण पण पावसाळ्यातच फुलताला. ता म्हणजे गोकर्णीच्या फुलांचा झाड. गोकर्णीचो वेल असता, तो काय आता नाही असा, पावसाळ्यातच तो तुमका बघू गावात. बघा अशी बारीक बारीक पानांची वेल असता गोकर्णीची. तर कशी वाटली ही झाडं नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि तुमच्या गावात तुम्ही कोणकोणती झाडं लावलीत स्वतः काय मला नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओ पुरता इतक्याच. तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि झाडांबद्दल सुद्धा मी सांगलं आहे तसा झाडं कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की माका सांगा. तुमच्याकडे अजून काही टिप्स वगैरे असतील झाडा वाढूच्यासाठी त्याका खत बीत, तर ताय माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा करू तो सगळ्यांबरोबर टिप्स आणि ट्रिक्स. आणि बस आजच्या व्हिडिओ पुरता इतक्याच. तर आजचं ब्लॉग कसं वाटलं तर नक्की माका कळवा. जर आजचं व्हिडिओ आवडलं असा तर लाईक शेअर करूक विसरा नको. त्याचबरोबर जे नवीन असत त्यांनी सबस्क्राईब करूक विसरा नको. आपले नवनवीन ब्लॉग असेच बघत राहा. आजच्या पुरता बाय बाय.